परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेने आपण श्रीमद भगवद्गीतेचा आज ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील आपण 13व्या अध्यायाच्या 50व्या ओव्यापर्यंत विचार केलेला आहे। आता या ठिकाणी हे क्षेत्र कोणाचं आहे याचा विचार सुरू आहे। पहिल्यांदा म्हटले की नाही हे जीवाचं क्षेत्र आहे, दुसऱ्याने सांगितलं नाही हे कोणाचं आहे, अविद्येचं प्रकृतीचं क्षेत्र आहे, आणि तिसरं सांगतात की हे कोणाचं आहे, संकल्पाचं क्षेत्र आहे। एवढा विचार आपण 3 पाहिले। आता पुढे पहा काय सांगतात। संकल्पाचाच विषय सुरू आहे सध्याला। या परी मतमुक्त की तेथ पडी घाईले अनेकी मनती हा हो विवेकी कैसे तुम्ही। या परी मतमुक्त की म्हणजे संकल्पवाद्यांनी, याप्रमाणे संकल्पवाद्यांनी तेथ अनेकी पडी घाई गेले, त्या ठिकाणी दुसऱ्यांचा पराभव केला। जे दोघं मागे दोन होते, जीववादी आणि प्रकृतीवादी, त्यांचा निराश केला, त्यांचा पराभव केला, खंडन केलं त्यांचं। म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही, आणि म्हणायला लागले अहो तुम्ही असे कसले विवेकी, तुम्हाला हे देह कोणाचा आहे हेही कळेना, तुम्ही असे कसे विवेकी आहात जे की तुम्ही या देहाला प्रकृतीचं आणि जीवाचं मानता। थांबा एक मिनिट, अरे म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही असे कसे विवेकी आहात, तुम्ही असा कसा विचार करता। या प्रकारे बोलल्यानंतर बोलतात परतत्वाची गावी संकल्प सेज देखावी तरी कापा न मनावे प्रकृतीची तयांची। परतत्वाची गावी, परतत्व म्हणजे आत्मतत्व, परब्रह्मतत्व, या परब्रह्मरूपी तत्वाच्या गावात संकल्प सेज देखावी, त्याच परतत्वाच्या गावात संकल्पाचं झोपण्याचं सेज घर आहे असं समजा। मग असं असताना तरी कापा न म्हणावी प्रकृतीची तयाची, तर मग तयाची प्रकृतीची का न म्हणावी, मग त्या संकल्पालाच प्रकृती का मानू नये। परतत्वाच्या गावातच संकल्पाचं राहण्याचं ठिकाण आहे, सेजघर आहे, मग त्या संकल्पालाच तुम्ही प्रकृती असं काम समजू नये बरं। त्याला का संकल्पालाच आपण काय समजलं पाहिजे हे ना। प्रकृतीवाद्यांची प्रकृती मानायला काय हरकत आहे, संकल्प सेज माना, किंवा तुम्ही ते इथं मनती हा हो विवेकू कैसे तुम्ही, या ठिकाणी दुसरे लोक आले, ते म्हणले अरे तुम्ही संकल्पवादी असे कसे विवेकी, त्यांनी दुसऱ्याचं खंडन केलं। तेव्हा इथून दुसरे आले आणि दुसरे म्हणू लागले ओ संकल्पवादी असे कसे तुम्ही विवेकी, जर परतत्वाच्या गावात तुम्ही संकल्पाची शेज मांडताय मग तिला तुम्हाला प्रकृती मानायला काय बिघडलं, असं त्यांनी प्रश्न केला। बरं असू द्या, सोडून द्या, परी असो हे नव्हे तुम्ही या न लगावे आताची आघवे सांगेजेल। दुसरे म्हणू लागले परंतु हे असो हे नाही, हे राहू द्या, हे बोलणं असू द्या, आपलं म्हणणं बरोबर नाही, तुम्ही जे बोलताय परी असो हे बोलणं राहू द्या, हे नव्हे तुमचं हे बोलणं बरोबर नाही। तुम्ही या न लगावे आताची आघवे सांगेजेल, तुम्ही या न लगावे, तुम्ही सर्वांनी
हे ना, या निर्णयाच्या नादी लागू नका, याच्या मागे लागू नका. आताची हे आघवे सांगे जेल. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल की तुम्ही यांच्या नादाला का लागायचं नाही. ना जीववाद्याच्या, प्रकृतीवाद्याच्या, ना संकल्पवाद्याच्या यांच्या मागे लागायचं नाही. मग कशाच्या? तर ऐका. तरी आकाशी कवने केली मेघांची भरणे, अंतरिक्ष तारांगणे धरी कवन. मला वाटतं स्वभाववादी आले असतील. पाहता, तरी आकाशी कवने केली मेघांची भरणे. तर सांगा, आकाशामध्ये कोणी ढग भरवली का? बरं, कोण जातो का आकाशात आणि ढगात पाणी ओततो आणि नंतर मग खाली पाऊस येतो? मग आकाशात जे ढग येतात त्यात पाणी कोणी भरलं? त्या मेघांना कोणी भरवलं? म्हणजे तरी आकाशी कवणे मेघांची भरणे केली. मेघांना भरवलं कोणी? मेघांचं भरणं, जसं दारे भरणं होतात ना, दाऱ्यांचं भरणं मनुष्य दारे भरतो, तसं मेघांचं भरणं कोणी केलं? अर्थात कोणीच नाही. बर, अंतरिक्ष तारांगणे धरी कवन. हे ना, अंतरिक्षामध्ये सप्तमी पाहिजे होते. अंतरिक्षे तारांगणे, अंतरिक्षी सप्तमी आहे ना, अंतरिक्षीच आहे ना, तेच पाहिजे. थांब मग. धरी कवन. अंतरिक्षामध्ये तारांगणांना कोण धारण करतो? अर्थात अंतरिक्षामध्ये त्या तारांगणांना धारण करणारा कोणी नाही. अंतरिक्षी तारांगणे धरी कवन. अंतरिक्षामध्ये तारांगणांना कोण धारण ठेवतो? कोणी बांधलंय? म्हणजे अंतरिक्षामध्ये तारांगणा, ते तारे कोणी बांधले, कोणी धरून ठेवलेत? पण टांगतात आकाशातच ना. मेघात कोणी पाणी भरत नाही, परंतु पाणी असतं ना ते वर्षाव तेच करतात. अरे पुढे पहा. गगनाचा चांदवा कोणी वेढीला ओढीला केधवा, पवन हिंडत असावा हे कवनाचे मत. गगनाचा चांदवा केधवा कोणी ओढीला. आकाशाचा चांदवा, हा काय? गगनाचा तडवा कोणे ओढीला केधवा, वारा हिंडतो असावा हे कवनाचे मत. आता पहा, त्याचं काय केलं? चांदवा, छत, आणि ते गगनाचा तडवा, हा तेच आहे ताडपत्री. गगनाचा तडवा म्हणजे गगनाची, आकाशाची ताडपत्री कोणी ओढून ठेवली? आता तेवढं मोठं गगनाची ताडपत्री करणारा कोण आहे? अर्थात दुसरा कोणी नाही. मग पहा, वारा, इथं काय लिहितं ते पाहतो. वारा हिंडतो असावा कवनाचे मत. हा आकाशाचे छत कोणी व कधी उभारिले. चांदवा हे थोडं वेगळं वाटायला लागला आता. त्याचा अर्थ इथलाच घेतला आहे छत, पण गगनाचा चांदवा म्हणजे चांद मिनार आपण त्याला म्हणू, हे की नाही? ते असा चंद्रासारखी तो आकार, असं कढईसारखा आकार, हे गगनाची कढई, छत, हे कोणी बांधली? कोणीच नाही. पुढं सांगतात, वारा हिंडतो असावा हे कवनाचे मत, आणि वाऱ्याने फिरत राहावं हे कोणाचं मत आहे? रोमा कवन पेरी कोण समुद्र भरी, पर्जन्याची आखरी धारा कवन. कोण रोमा कवन, रोमा पेरी, या आपल्या शरीरामध्ये केस उगतात. हे केस कोणी पेरले, कोणी लावले? उगले की नाही? येतातच. अरे कोण समुद्र धरी कोण समुद्र भरी, समुद्रात पाणी कोण भरतं? पर्जन्याची आखरी धारा कवन. बरं, आकाशात पाणी आहे, मग थेंब कोण तयार करतं? धारा तयार कोण करतं? बरं, पाणी असेल तर मग एकदा बादली वाचल्यासारखं पडलं पाहिजे खाली.
पण तसं न पडता टिप 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 पडत राहत आहे. कोण करतं? चाळणी लावली काय वरती? हां काका आपण शावर लावून दिलं आहे, पण कोण करताय? सांगतात तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवनाची नव्हे, हे वाहे तया फावे रातुटे. म्हणून स्वभाववाद्यांचं मत आलं तिथून पुढे बरं का. कोणच्या ओळीपासून? 50व्या 51व्या. स्वभाववादी ते बोलतात क्षेत्र हे स्वभावे, क्षेत्र हे स्वभावता कोणाचंही नाही, कोणाचंही वतनदार नाही, स्वभावाने. तृतीया क्षेत्र हे स्वभावाने कोणाचीही वृत्ती, कोणाचंही वतनदार, कोणाच्या मालकीचं नाही. मग अरे हे वाहे तया फावे, जे याची वाईवाट करतो ना, लागवड वगैरे करतो, समजा गायरान हे गायरान आणि बस जे तिथं जाऊन शेती करेल त्याला त्याचं फळ भेटतं, कोणाच्या मालकीचं नाही. पण आणि येरा तुटे जो तिथे मशागत करत नाही त्याला काही भेटत नाही, म्हणून मशागत कर. हां मग काय, तो मालक नाही, त्याला फळ बस, मालकी नाही त्याची, आहे की नाही. गोधो करीन ते मालक नाही बोलायचं. गायरान कोणाचं आहे? सरकारचंच आहे. पण तुम्ही तिथं लावलं वगैरे, तुम्हाला त्यातलं फळं खायला भेटतील एवढंच. हां दुसरं नाही, तुमच्या नावाचं केलं जाणार नाही. ना आता तम आणि के एके क्षोभे म्हणितले निके, तरी भोगी जे एके काळे केवी. आले पुढे काळवादी आले 58 वहीपासून पुढे. तव आणि के एके क्षोभे म्हणितले, तेव्हा दुसरे काही जण क्रोधानं म्हणू लागले निक. बरं ठीक आहे, तुमचं हे म्हणणं आहे, बरं आहे. तरी एके काळे केवी भोगी जे, मग एका काळाकडून याचा भोग कसा घेतला जातो? जर हे शरीर कोणाचंच नाही तर मग एक काळ याचा भोग का घेतो? कसा घेतला जातो सांगा? मग आणि का ते सांगायला लागले, हे जाणो मृत्यू रागिटा, सिंहाडयाचा दर कुटा, परी काय वांजटा पुरी जात असे. हे जाणो मृत्यू रागिटा. हां काय झालं? अच्छा बरं ठीक आहे, ते त्यांच्या तरी तयाचा मारू खाली आले. बरं कोणती घेऊ बरं आता? बरं चाल तरी तयाचा मारू, आपल्या काय जातं. तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू, तरी स्वमती भरू अभिमानिया. तरी ययाचा मारू, ययाचा मारू म्हणजे या काळाचा तडाखा, ठोका. अनिवारी देखता ती, आहे का नाही. आता काळाचा ठोका हे अनिवार्य निश्चित पाहतात. तरी स्वमती भरू अभिमानिया. परंतु असं असू नाही, अभिमानी पुरुषांचा स्वतःच्या बुद्धीवरच भर असतो, ते मानतच नाहीत. टोळा तर पडतो, परंतु अभिमानी पुरुषांचा आपल्याच बुद्धीवर भर असतो. नाही हे असंच आहे ना, हे असंच राहतं. बरं हे जाणो मृत्यू रागिटा, शिहाडयाचा दरकुटा, परे काय की जे वाजटा पुरीजत असे. हे जाणे मृत्यू रागिटा, ह्याला कळतं हे रागीट कोण आहे, मृत्यू हे कळतं, पण मृत्यूच्या बुद्धीवर भर असतो. सिंहाडयाचा दरकुटा, सिंहाडयाचा म्हणजे सिंहाची गुफा आहे ना. हो परी काय की जे वाजटा पुरीजत असे. परंतु काय करावं, यांची बडबड पुरी पडणार काय, यांची बडबड थांबेल काय. हे सिंहाचा दरकुटाचं आहे ना. हा शरीर म्हणजे काळाचं राहण्याचं ठिकाण समजा, काळ्याच्या मागे लागला आहे, सिंहाची गुफाच आहे. परंतु काय करावं, यांची बडबड कधी संपेल का? नाही, हे बडबडच करत राहतात. सांग का पुढे पहा. महाकल्पा परवती कव घालुनी अवचिती, सत्यलोक भद्र जाती अंगविजय. महाकल्पा परवती, महाकल्पाच्या पलीकडे, अवचिती कव घालुनी, एकदम अवचित तात्काळ, महाकल्पाच्या सुद्धा पलीकडे.
म्हणजे काळ असा कवळ घालतो, महाकल्पाच्या पलीकडे अवचित एकदम कवळ घालून सत्यलोक भद्र जाती. सत्यलोकाचा कोण? भद्र जाती श्री ब्रह्मदेव समजा. हो, त्यांना सुद्धा काय करतो? अंगविजे. अंगविजे म्हणजे आपल्या ताब्यात घेतो, स्वाधीन करून घेतो. काळ, या काळाने सत्यलोकाचा भद्र जाती, जाती हाती बी येईल बरं का, पण पाहूया. सत्यलोक आरोपी हत्तीवर सुद्धा, ठीक आहे, सत्यलोकाचा हत्ती म्हणजे सध्या सत्यलोकावर सुद्धा, किंवा ब्रह्म सत्यलोकाचा भद्र श्रेष्ठ जो उत्पन्न झालेला आहे. जाती म्हणजे उत्पन्न झालेला. कोण? ब्रह्मदेव. त्याच्यावर या कालाचा घाव पडतो. एवढ्यावर याचा काळाचा चावडा आहे. म्हणून काय लोक म्हणतात पहा, लोकपाळ नित्य नवे, दिग्गजांचे मेळावे, स्वर्गीची आडवे रिगोनी मोडी. अरे नित्य नूतन, नीच नवे लिहिलं असेल तुमच्यात, यांच्यात रे. नीच नवे नाही, चांगले वाटत बा. नित्य नवे, नीच म्हणजे खालचा, नवे म्हणजे नूतन, आणि नित्य नूतन चांगलं वाटतं बा शब्दच. हां, नीच हां सगळ्यात नाही, सगळ्या ओव्यांत या ज्ञानेश्वर त्या ज्ञानेश्वर सगळ्या ओव्यात नीच नवेच केले, नित्य नवे ठेवलंच नाही. नित्य काढूनच टाकले. नीच शब्दाचा अर्थ नित्य होतच नाही. नित्य नूतन, नीच आणि नूतन. हां, नित्य नूतन तिथं अर्थ हाच पाहिजे. मग नीच नीच नवे का लिहायचा? नीचचा अर्थ होत नाही ना, नित्य नूतन पाहिजे. मग तिथं मी माझ्या ह्याच्यात लगेच हायलायटर मारतो, लगेच काढून टाकायचं, लगेच नित्य नवे असं करत राहतं. पहा, नित्य नवे दिग्गजांचे मेळावे. आणि बा दिग्गज जे का दिशांचे हाती आहेत त्यांचे समुदाय, स्वर्गीची आडवे रिगोनी मुडी, आणि स्वर्गाच्या आडवे, आडवे म्हणजे अरण्यात प्रवेश करून ते मोडून टाकतो, नष्ट करून टाकतो. म्हणजे स्वर्गही नष्ट करतो. कोण? काळ. हेर याचेनी अंगवाते, जन्म मृत्यूची हे करते, निर्जीवी होऊनी भ्रमते जीवमृगे. आणि काही दुसरे इतर तर या काळाच्या अंगाच्या वाऱ्याने जन्म आणि मरणाच्या गाड्यामध्ये निर्जीव होऊन केवळ जीवरूपी हरणं फिरत राहतात. आपल्यासारखे जीवरूपी हरणं याच्या तर गर्त्यातच फिरत राहतात, काय बाहेर निघतच नाहीत त्या काळाच्या. ते तरी थोडे काय 30 दिवस टिकतात, त्यांनाही मोडून टाकतात, परंतु हे आपल्यासारखे जीव तर त्याच्या गट्ट्यात फिरतच राहतात. म्हणून म्हणतात, निहाळी पा केवडा पसरला से चवडा, करून या मागा आकार वडा, माझी वडा आकार गजू. पहा केवडा यानं आपलं थोबाड पसरविलेलं आहे. चवडा किंवा पायाचा पंजा किती मोठा पसरवला. करुणिया आकार मागा आकार गजू, माझी वडा करवणिया. आकार रूपी हातीला आपल्या मध्ये टाकून कसा पायाचा चवडा पसरला आहे. सगळे आकार त्याच्यात सामावले काळात. सगळ्या आकारांना नष्ट करणारा म्हणजे काळ आहे. बर, मनवनी काळाची सत्ता, हाची बोल निरुता, ऐसे वाद पंडसुता क्षेत्राला गेम. हे अर्जुना, म्हणून याच्यावर काळाचीच सत्ता आहे. हे अर्जुना, या क्षेत्राला गी, आणि म्हणून काळाची सत्ता, हाच बोल खरा आहे. हे अर्जुना, असे या क्षेत्राविषयी देहाविषयी वाद आहेत. हे 5 वाद सांगितले. लक्षात आले ना? मग त्याची ही करायची, विभाजणी करायची, आणि 5 वाद इथे लिहून ठेवायचे, लक्षात ठेवायचे. कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय म्हणून. हो ना, हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे विषयी मतपत्रिका. आणि हेच बहु उखी विखी, उखी विखी म्हणजे वादविवाद. ऋषींनी नैमिषी केली. ऋषींनी हा फार विचार वादविवाद नैमिषारण्यामध्ये केला. बरं, याच्याविषयी मतं लिहून ठेवले. काय आहे का सांगतात? पुराणे ये विषयी मतपत्रिका.
त्या मताला प्रामाण्य, अभिप्राय पत्र म्हणजे पुराण. पुराण वाचा, मग पुराणात कळेल याविषयी कोण कोण काय काय बोलत आहे. किती सुंदर सांगितलं आहे. वेदीचे अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जिये विविधे ते पत्रावलंबनामध्ये करीती अजूनी. पा अनुष्टुपादी छंदामध्ये जी विविधी प्रबंधी केले, ज्यांनी अनेक प्रकारची काव्य रचली, ते पत्रावलंबनामध्ये अजूनही करीती. ते मदाने गर्वाने अजून या पत्राचा अवलंबन करून वादविवाद करत राहतात. म्हणजे या पुराणांचा आश्रय करून हे वादविवाद नाही, ह्याचंच आहे ते त्याचंच आहे, या प्रकारचा विचार चालू राहतो. एवढंच काय, वेदीचे ब्रह्मसूत्र बृहत सामसूत्र जे देखणे पण हे पवित्र परितया ही क्षेत्र नेनवेचे. वेदाचे जे बृहत साम नावाचं सूत्र आहे, जे दिसायला पवित्र आहे, परंतु त्यालाही हे क्षेत्र कळालंच नाही. ते हे क्षेत्र नेनवेचे, त्यालाही हे क्षेत्र कळालंच नाही, है की नाही. अनिकानिकी ही बहुती महाकवी हेतू म्हणते, या लागी मती वेचलिया. अनेक दुसऱ्यांनीही हेतू बुद्धिमान, हेतू न्यायशास्त्र जाणणाऱ्या महाकाव्यांनी, अनेक महाकाव्यांनी या लागी मती वेचलिया, याच्याकरता आपल्या बुद्धी खर्च केल्या, याच्यावरच बुद्ध्या लावल्या, परंतु ते कळालं नाही. पर्यायसे हे वडे की अमुकियाची फोडे, हे कोणाही वर पडे होयचे ना. परंतु असं एवढं आहे की अमुक लोकांचं स्पष्ट आहे, हे कोणाही वरपडे होयचे ना. हे कोणाही वरपडे होयचे ना म्हणजे कळेचे ना, या कोणालाच समजेचे ना, यांना कोणाच्याच हाती येईना, हे कोणाला कळे ना, है की नाही. म्हणून शेवटी बोलतात, आता यावरी जैसे क्षेत्र आहे असे तू सांगो तैसे साध्यंत गा गा अर्जुना. आता यावर जैसे एक क्षेत्र असे, जशा प्रकारचं एक क्षेत्र आहे, तैसे तुझं साध्यंत सांगो, तसं आदि अंत सहित तुला त्या क्षेत्राचं वर्णन मी करेन. या प्रकारे आपला इतका विचार झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णः पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते.